नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे. जर कोणी पहिल्यांदाच आमच्या चॅनलला व्हिजिट करत असेल तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा. आज आपण एक टॉपिक बघणार आहे की आधार कार्ड लॉक करा आणि फसवणूक टाळा. हा आपला नवीन टॉपिक आहे आजचा डिस्कशनचा. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हापासून हे आधार कार्ड अस्तित्वात आलेले आहेत तेव्हापासून आधार कार्डवरचे वेगवेगळे स्कॅम्स आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आपल्याला बघायला मिळतात. ज्या दिवसापासून आपण आधार कार्ड बँकिंग आपल्या अकाउंटला कनेक्ट करतोय त्या दिवसापासून आपल्या अकाउंट मधून जी काही पैशाची चोरी केली जाते या आधार कार्डच्या माध्यमातून चोरी केली जाते. किंवा आधार कार्डवर आजकाल वेगळं लोक मोबाईल सिम वगैरे घेतात आणि मग ते चुकीच्या गोष्टीसाठी वापरतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही फसवणूक होतात ते टाळण्यासाठी आपल्याला आधार कार्ड लॉक कसं करायचं हे आज आपल्याला इथं बघायचं आहे. बेसिकली आधार कार्ड लॉकिंग म्हणजे काय याच्यामध्ये जर बघितलं तर आधार कार्ड मध्ये असतं काय, तर आधार कार्ड मध्ये असतं आपलं बायोमेट्रिक तपशील. आता बायोमेट्रिक तपशील म्हणजे काय, तर फिंगरप्रिंट, आपले जे हाताचे बोट आहेत, आपल्या हाताच्या बोटांचे जे ठसे आहेत त्याला फिंगरप्रिंट म्हणू. ते आपल्या डोळ्यांची डिटेल्स त्याला आयरिस स्कॅन म्हणू आपण, आणि फेस डेटा म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो काही फेस डेटा आहे या तीन गोष्टी आपल्या आधार कार्ड बायोमेट्रिक मध्ये असतात. आणि ते त्याची प्रायव्हसी, त्याची सुरक्षितता महत्वाची आहे, म्हणून आपल्याला आधार कार्ड लॉक करायचं आहे. आपण हे घरी बसून आधार कार्ड लॉक अनलॉक दोन्ही करू शकतो. आता लॉक झाल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे काय होणार आहेत, तर सगळ्यात महत्वाचा फायदा होणार आहे की आयडी पडताळणी. आपल्याला कुणी आपल्या माघारे कोणीही आपला आधार कार्ड चेक करू शकणार नाही, त्याला म्हणतात आयडी पडताळणी. दुसरी गोष्ट आर्थिक व्यवहार. आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्या आधार कार्डवर परस्पर कुणीतरी लोन उचलतं, लोन घेतं. तर हे जे काही आर्थिक व्यवहार आहेत अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसणार आहे. त्याचबरोबर सोबत सिम कार्ड. बरेच लोक असं बघण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या बघण्यात असं आलेलं आहे की चुकीच्या गोष्टींसाठी, देशविरोधी कारवाईंसाठी सिम कार्ड्स वापरण्यात आलेले आहेत आणि ते सामान्य नागरिकांच्या आधार कार्डवर इश्यू केलेले सिम कार्ड्स होते, ज्यांना त्या नागरिकांना बिचारांना माहितीही नव्हतं. तर अशा प्रकारच्या फसवणूक पासून आपण वाचणार आहोत. आता आधार कार्ड लॉकिंग करायचं कसं? ज्यांच्याकडे कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, त्यांनी अशा प्रकारे वेबसाईटला जाऊ शकता. इथे वेबसाईटचं नाव आहे बघा, uiday.gov.in. असं जर तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये ही वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन झाली इथे की तुम्हाला इथं लँग्वेजेस आहेत, वेगळ्या भाषेमध्ये आपण ही वेबसाईट पाहू शकतो. इंग्लिश आहे, हिंदी आहे, कोणी मराठी असेल मराठी आहे, इथे गुजराती आहे. तर आपल्याला इथे लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी इथं जायचं आहे. इथं लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. एकदा आपली लँग्वेज सिलेक्ट झाली की मग आपण आपल्या भाषेमध्ये ही वेबसाईट समजणं सोपं पडतं. आता याच्यामध्ये बघा, ही मराठी लँग्वेज आहे, आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घेऊ इथं. त्याच्यानंतर खाली आलो आपण स्क्रोल करून की इथे आधार लॉक आणि अनलॉक करा असं आहे. म्हणजे आपलं आधार कार्ड तात्पुरतं लॉक किंवा ऑनलाईन करण्यासाठी, अनलॉक करण्यासाठी इथे क्लिक करा. हम्म? तर ही सेवा कृपया काळजीपूर्वक वापरा असं दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सिरियसली इथं क्लिक केल्यानंतर सिरियस गोष्टी पाहायच्या आहेत, सिरियसली काम करायचंय. आता इथं त्यापुढे क्लिक केल्यानंतर आपण इथं ही पेज ओपन होतं. या पेजवर इथं काही स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत की कसं कसं करायचं आहे. तर आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्यासाठी पुढे जाण्यापूर्वी, म्हणजे इथे पुढे जायचं बटन आहे, पुढे जाण्यापूर्वी 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार करायचा आहे. ओके, व्हर्च्युअल आयडी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे 16 अंकी. तो 16 अंकी व्हर्च्युअल आयडी आपल्याला महत्वाचा आहे. तो कसा करायचा, तर व्ही आय डी तयार करण्यासाठी इथे क्लिक करा म्हणून ऑप्शन आहे. ओके, तर इथे आपण ते करू शकतो इथं. किंवा आपण 1947 SMS पाठवून सुद्धा इथं व्हर्च्युअल आयडी आपण तयार करू शकतो. RVID असा SMS करायचा आपल्याला, RVID. RVID SMS केला की आपल्याला पुढे स्पेस मिळेल. तिथं स्पेसच्या पुढे शेवटचे 4 अंक किंवा 8 अंक आपण इथं टाकून आधार कार्डचे शेवटचे 4 अंक किंवा 8 अंक SMS करायचा आपल्याला टाकून इथं 1947 ला. मग आपल्याला VID जनरेट करून मिळतो आपल्याला. किंवा मग सोपी पद्धत आहे, इथं क्लिक करा. ठीक आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर VID जनरेट झाला की कृपया या पेजवर परत यायचं आहे.
आणि तुमचा आधार व्ही-आय-डीचं लॉक करण्यासाठी पुढे जा. मग इथे पुढे जाऊन आपल्याला लॉक करायचं आहे. त्यानंतर पुढे आवश्यक असेल तेव्हा व्ही-आय-डीचं ऑथेंटिकेट करायचं आपल्याला ओ-टी-पीच्या साहाय्यानं. मी तुम्हाला सांगतो. आणि मग शेवटच्या याच्या लॉक आधार अनलॉक करण्यासाठी यायचं असेल तर पुन्हा पण इथं सेम करायचं आहे इथं. ते दिले इथं. आता आपण व्ही-आय-डी तयार करण्यासाठी इथं क्लिक करूया. क्लिक केलं की आपल्याला व्ही-आय-डी तयार करा म्हणून ऑप्शन आहे. तर इथं आधार कार्डचा नंबर इथं टाकायचा आहे. ज्या लोकांना अजूनही काही समजलं नसेल, तर इथं सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं आहेत. याच्यावर क्लिक केलं तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ओके. तर इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकला की इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं टाकायचा. जर इथं कॅप्चा क्लिअर दिसत नसेल तर रिफ्रेशचं बटन आहे. रिफ्रेश करा, पुन्हा कॅप्चा इथला चेंज होऊन जाईल. तो कॅप्चा इथला टाका. ओ-टी-पी पाठवा, याच्यावर क्लिक करा. ओ-टी-पी पाठवा, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो असतो त्याला ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा जुन्या आपल्या मागच्या पेजवर आलो. आता व्ही-आय-डी आधार लॉक करण्याचं बटन आहे आणि आधार अनलॉक करायचं बटन आहे. आता इथं आधार लॉक करताना इथं आपण आधार लॉक करण्यासाठी आलेलो आहे, म्हणून इथं मला आधार लॉक करायचं आहे. जर फ्युचरमध्ये तुम्हाला आधार अनलॉक करायचं असेल तर इथं क्लिक करायचं आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल आयडी जो आपल्याला मिळालेला आहे तो व्हर्च्युअल आयडी इथं टाकायचा. पूर्ण नाव आपलं टाकायचं, पिनकोड टाकायचा आणि त्याचा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं टाकून द्यायचा. पुन्हा ओ-टी-पी पाठवायचा आपल्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरला आणि तो इथं टाकायचा. ती झालं वेबसाईटच्या माध्यमातून. आता दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडं. समजा तुमच्याकडे सिंपल साधा आपला मोबाईल आहे, स्मार्टफोनचा फोन आहे, स्मार्टफोन किंवा Apple फोन आहे. तर या फोनच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून कसं करायचं? तर Google Play Storeला जायचं ज्यांच्याकडे Android आहे. तर ज्यांच्याकडं Apple आहे त्यांनी ॲप स्टोअरला भेट द्यायची आणि तिथून एम-आधार नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरनं ॲपमध्ये लॉग इन करायचं. एकदा ॲप इन्स्टॉल झालं की जो आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्ये लॉग इन करायचं. लॉग इनवर क्लिक केलं की यानंतर माझे आधार आयकॉनवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचं आधार कार्ड असं दिसेल, माय आधार. आता माय आधार झालं की तुमचं आधार नंबर आणि कॅप्चा एंटर कोड केला की ओ-टी-पी टाकला की तुम्हाला तिथे तुमचं आधार दिसून येईल. आता तुमचं आधार जे आहे ना ते लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक करण्यासाठी ते बटन आहे. सिंपल बटन आहे लॉक आणि अनलॉक करण्यासाठी. यामुळे तुमचं इथं आधारला हे होऊन जाईल, लॉक होऊन जाईल. ठीक आहे. दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडं एस-एम-एसच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आता साधा फोन आहे समजा तुमच्याकडे, स्मार्टफोन नाहीये, तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता, की आधार लिंक केलेला जो मोबाईल नंबर असतो, त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला एस-एम-एस पाठवायचा आहे 1947ला, 1947ला. ज्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय जी-ई-टी ओ-टी-पी इथून लिहायचं बरं का. हे सगळं हे लिहायची गरज नाही. जी-ई-टी ओ-टी-पी स्पेस आणि आधारचा शेवटचे जे 4 अंक आहेत ते इथे टाकायचे आणि मेसेज पाठवायचा 1947ला, 1947ला. जर तुमचा फोन नंबर अनेक आधार कार्ड घरामध्ये कसं असतं नवरा बायको दोघांचं आधार कार्ड एकाच मोबाईल नंबरला कनेक्ट असतं किंवा फॅमिलीमध्ये एकाच मोबाईल नंबरवर 4-5 आधार कार्ड कनेक्ट असतात. मग अशा वेळी काय करणार? मग 4 अंकाच्या ऐवजी काय करायचं? शेवटचे 8 अंक वापरायचे. जीईटी ओटीपी स्पेस शेवटचे 8 अंक टाकायचे आणि एस-एम-एस द्वारे तुम्हाला ओटीपी येतो. तो तुम्हाला ओटीपी द्वारे तुम्ही इथं पडताळणी करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अनलॉक करू शकता. यामुळे तुमचं बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक होऊन जाईल. ओके. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनवर जा, तिथं ऑलला क्लिक करा आणि जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ या चॅनलवर येईल त्यामुळे तुम्हाला लगेच समजून जाईल. तुमच्या ओळखीमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.